हरी बोल प्रभूजी, बोला ना. माहित आहे का मेगामॅरेथॉनबद्दल? येस प्रभू, ऐकले मी त्याच्याबद्दल. आपल्याला उद्यापासून अनंत विकास करण्यासाठी जायचं. कुठे जायचं प्रभू? सुभद्रा मॉल. प्रभू सुभद्रा मॉलला तिथे खूप गर्दी असते प्रभू. माझे मित्र येतील खूप, मला आज वाटते प्रभू. तुम्ही काळजी करू नका, आम्ही सर्व आपल्या आयुष्याची सर्व मुले येणार आहे. सर्वजण येणार आहे. हो जाऊ की, काय टेन्शन नाही. चला प्रभू. प्रभू की जय. इस्कॉन या नावाने ओळखलं जातं. या संस्थेच्या वतीनं संपूर्ण महाराष्ट्रभर या ठिकाणी भगवद्गीतेचं वितरण केलं जातं. मंडळी जसं की आपल्या माझ्या मित्रांनी बघितलं, माझे क्लासमेट आहेत, माझ्या काही माझी मजा घेते. बघा तुम्ही सुंदर झालेला आता सांगितलं होतं. समाजात लोक वाईट काम करताना लाजत नाही. आपण तर चांगलं काम करतो, धर्माचं काम करतो. एवढं त्यांना मुख्य प्रभू येऊ द्या त्यांना. अरे आयुष, अरे इकडे काय करते? आम्ही भगवद्गीताचं वितरण करत आहोत. अरे एवढ्या पवित्र ग्रंथाचं वितरण आता रस्त्यावर करतोय तू? ही भगवद्गीता देवघरामध्ये एका लाल कापडामध्ये गुंडाळून ठेवायची असते, रस्त्यावर वाटायची नसते. अरे मित्रा, ही भगवद्गीता आहे, हा आजचा ह्या काळाचा सगळ्यात मोठा गरजेचं नेसेसिटी आहे. ही आपण वाचलीच पाहिजे. नाही तरी चुकीचं आहे. इतका अनमोल ग्रंथ तुम्ही वाटत कसं करता? तुम्ही वाचली आहे का भगवद्गीता? सांगा भाऊ, भगवद्गीता कोणी कोणाला सांगितली? भगवद्गीता रामाने अर्जुनाला सांगितली. मंडळी आजकालची चोरी. भगवद्गीता रामाने अर्जुनाला सांगितली. धन्यवाद. काय धन्यवाद? उत्तर चुकीचं आहे तुझं. कोणी सांगितली? श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितली होती. कृष्ण काय आणि राम काय, दोन्ही एकच तर आहे ना. काय बोलला? दोन्ही एकच आहे. बरोबर. भगवद्गीतेत श्लोक किती आहे? श्लोक लय आहे. शिकारे श्लोक भगवद्गीता. तुम्हाला एखादा श्लोक येतो? श्लोक कर्मण्ये वादिका रस्ते. ते एकच शब्दाचा श्लोक झाला पाहिजे तुमचा श्लोक. एवढाच आता सांग बरं आहे ना. कर्म करा आणि फळाची आतुरतेने वाट बघा. तर मी त्याचं चांगलं झाले. आज चंद्रपूर का लावलं तुम्ही? छत्रपती शिवाजी महाराजांची आण बाण आणि शान आहे चंद्रपूर. आम्ही शिवाजी महाराजांचे मावळे. अरे या गीतेच्या आधारे छत्रपती शिवाजी महाराजांनी आपलं पूर्ण आयुष्य व्यतीत केलं. ही गीत आपण वाचायला नको? अरे आपलं कसं असतं माहिती का? आजकालच्या आपण सगळी जनरेशनचं कसं आहे, जायचं बाहेर, कट्टर हिंदू स्वतःला मारायचं, आपल्या गाडीवर हिंदू हिंदू लिहायचं, सगळीकडे भगवा फक्त, नंतर बुलेट चालायची, त्याची रॅली काढायची, तेवढंच जमतं आपल्याला. हे आपल्यासाठी हिंदुत्व आहे. बाहेरच्या जगात अख्खं हे कल्चर आपले बाहेरचे लोक आपले युज करतायत, वापरतायत. आणि आपण काय करतोय? आम्ही कट्टर हिंदू, आम्ही कट्टर हिंदू, चंद्रपूर लावायचं, गॉगल लावायचं, झालं. एवढंच असतं का? हे बरोबर आहे. भगवद्गीता घ्या. एक मिनिट आम्ही आलो.
बोलतेच बघ काही खरी गोष्ट आहे. बरोबर बोल. हे बोलते ते बरोबरच आहे. आपण ह्याच्यातून काहीतरी आदर्श घेतलं पाहिजे. कारण की जर आपण भगवद्गीता वाचली, जर त्यातलं काहीतरी आपण आत्मसात केलं, तर आपण आपल्या मित्रांना सुद्धा सांगू शकतो. आधी त्यासाठी आधी आपल्याला सुधारावं लागेल, मग दुसऱ्याकडून सुधारायची अपेक्षा करू आपण नका आपल्या गाड्यांवर कट्टरी हिंदू लिहितोय, हातात झेंडे, गाड्यांवर झेंडे वगैरे लावतोय, स्वतःला सनातनी समजतो. आपल्या सनातन धर्माच्या मेन ग्रंथामध्ये काय लिहिले आपल्याला माहित नाही. हे जरा मला तर चल भगवद्गीता घेऊ आणि बघू काय लिहिलेलं. आयुष भाऊ तुमचे मित्र परत आले. काय नाही ते असतात प्रश्न उत्तर करायची, संवाद करायची, जायचं. काय लक्ष नाही बघू. अरे आयुष, बोल की बा. आता आमचे डोळे उघडले. हरे कृष्ण. आता आम्हाला भगवद्गीता पाहिजे. भगवंतांनी जे सांगितलंय ते आम्हाला जाणून घ्यायचे आणि आमच्यात बदल करायचे. अरे हो, तू नक्कीच ही भगवद्गीता घेऊ शकतो, तू वाचू शकतो, तूही वाचू शकतो, तू तुमच्या मित्रांना सांगू शकतो. नक्कीच ही भगवद्गीता वाचा. श्री प्रभुपाद की प्रभुपाद की जय. अरे आयुष, बोल की आम्ही बा. उद्यापासून बुक डिस्ट्रीब्युशन साठी येऊ शकतो का? अरे नक्कीच की तू येऊ शकतो. आपल्या क्लासमेटला सगळ्यांना घेऊन येऊ शकतो. आपण उद्यापासून सगळे बुक वितरण करूया. तर अशा प्रकारे दिवसांना दिवस जाऊ लागले. पण येणारा प्रत्येक दिवस हा सारखा नसतो. प्रत्येक दिवशी भेटणारे लोक वेगवेगळे असतात. एक नवीन आणि प्रत्येकाच्या भक्तांच्या सहनशीलतेचा अंत कधी कधी भगवंत बघतात. तर बघूया आज काय घटना घडते. अरे बोल वेदांत प्रभूजी. हा मग? दीड तास झाला, किती वेळ झाला आपला एकही भगवद्गीता वितरित झाली नाही. आपलं काही चुकतंय का? आपण काही वाईट केलंय का प्रभू? चुकत नाही प्रभूजी. हे कलियुग आहे. कलियुगात असंच होतं. ही भगवद्गीता 24 कॅरेट सोन्याप्रमाणे आहे. ही भगवद्गीता गरजू व्यक्तीलाच मिळते. तुम्ही थांबा, नक्कीच कोणतरी सज्जन येईल आणि भगवद्गीता आपण घेईल. प्रार्थना करूया, नक्कीच कोणतरी आलं पाहिजे. जास्तीत जास्त आपल्यातर्फे बुक वितरित झाली पाहिजे. येस सर. एक्सक्यूज मी. अरे हे काय करताय तुम्ही? आम्ही बुक वितरण करत आहोत भगवद्गीता. अरे म्हणजे पुस्तक विकताय ना तुम्ही? विकत नाही, आम्ही ग्रंथ वितरण करत आहोत. वितरण. अरे या जगामध्ये स्वार्थाशिवाय कोणीही काम करत नाही. तेही भर रस्त्यामध्ये तुम्ही इतके तरुण मुलं वितरित करताय. छे छे, मला काही विश्वास बसत नाही. तुमचं काहीतरी गैरसमज होत आहे. आम्ही इथे खरंच पुस्तक वितरण करत आहोत, तेही आपल्या मंदिराद्वारा, इस्कॉनच्या. छे छे. बरं मला तुम्ही एक सांगा, तुम्ही शिक्षण वगैरे सोडून दिले का? म्हणजे असं का विचारताय तुम्ही? तुम्ही काय शिकले ते सांगू शकता का? मी सध्या कॉम्प्युटर इंजिनिअरिंग पर्स्यू करतोय थर्ड इयरला, इथेच बीपीला. काय पीपी कॉलेजला? हो. बघा मंडळी, तुम्ही काय करता? मी MIT कॉलेजमध्ये MBAच्या शेवटच्या वर्षाला आहे. बापरे, इतके उच्च शिक्षित मुलं भर रस्त्यामध्ये, तेही तरुण वयामध्ये. मला माहितीये मी बिझनेसमॅन आहे. की तरुण मुलं या वयामध्ये काय काय करतात, तेही भगवंतांच्या ग्रंथांचं वितरण निस्वार्थी सेवेने. खरंच मी पण माझ्या जीवनामध्ये बदल करायला, मला पण आपल्या धर्मासाठी काहीतरी करायला पाहिजे. नमस्कार. कृपया मला माफ करा, माझ्याकडून माझा गैरसमज. मला आनंद होतोय की तुम्ही इतक्या तरुण वयामध्ये भगवंतांच्या इतक्या ग्रंथाचं वितरण करत आहात. खूप छान वाटते. मला पण धर्मासाठी काहीतरी करण्याची इच्छा आहे. तुम्ही नक्कीच ही भगवद्गीता घेऊ शकता. नक्कीच मी भगवद्गीता घेईन आणि येणाऱ्या जानेवारीमध्ये नवीन वर्षानिमित्त माझ्या कंपनीमध्ये मी सर्व एम्प्लॉईजला भगवद्गीता गिफ्ट म्हणून देईन. मला एक बॉक्स तुम्ही देऊ शकता? हो, घ्या ना.
लक्ष्मी किती आहे? ठीक आहे scanner. थँक्यू व्हेरी मच. आम्ही या बॉक्स मध्ये तुमच्या इथे पोहोचू. तुम्ही ऍड्रेस करून ठेवा मेसेज करा. तरी बोलत दिसत झालं हा बॉक्स सगळं टाकला गेला बरोबर आहे प्रभूजी. श्रील प्रभुपादांनीच त्यांना आपल्या जवळ पाठवलं होतं. श्रील प्रभुपाद की जय. आपण करतोय रोज भगवद्गीता वितरित करतोय पण माझ्या मनात एक प्रश्न होता विचारू? हो विचारा. आपण हे जे करतोय याची सुरुवात झाली कशी नेमकी? याचं हिस्ट्री काय, याचं बिगिनिंग काय याचा? प्रश्न खूप छान आहे पण याचं योग्य उत्तर आपल्याला प्रभूजीच देतील. आपण प्रभूजींनाच विचारूया. हरे कृष्ण मित्रांनो, कसं चाललंय? हरे कृष्ण प्रभू, एकदम सुंदर चालू. एक बिझनेसमॅन आता प्रभूजी त्यांनी 2 बॉक्स भगवद्गीतेचे घेतले. अरे वा, खूप सुंदर. तरी बोल एक प्रश्न होता विश्वासा. हा बिलकुल. आपण जे बुक वितरित करतोय, एवढी मेहनत करतोय, रोज जातोय बाहेर, याचं नेमकं आमची बुक वितरण सुरू कसं झालं? त्याची हिस्ट्री काय प्रभू? खूप सुंदर प्रश्न. कारण आपल्याला जर आपला इतिहास माहित नसेल तर आज आपण ज्या परिस्थितीमध्ये आहोत त्याची किंमत आपल्याला कळणार नाही. म्हणून त्याची सुरुवात झाली आहे ज्यावेळी द्वापरयुगाचा अंत जवळ आला होता आणि कलियुगाची सुरुवात होणार होती. तर भगवंतांच्या ग्रंथावतार व्यासदेव यांनी बघितलं की पुढे जे कलियुग येणार आहे या लोकांना मार्गदर्शन मिळावं यासाठी काय असणार. कारण भगवंत तर ते थांबून निघून जातील. मग या भौतिकातील लोकांना योग्य मार्ग कसा मिळेल तर त्यासाठी त्यांनी संपूर्ण वैदिक ग्रंथांचं काय केलं? लिखाण काम केलं. आणि नंतर मग आपल्या गुरुशिष्य परंपरेद्वारे आपण बघतो चैतन्य महाप्रभूंनी हेच ज्ञान त्यांच्या अनुयायांना दिलं. त्यांचे प्रमुख अनुयायी 6 गोस्वामी, 8 गोस्वामी आपण त्यांना म्हणतो, त्यांना त्यांनी वृंदावनाला पाठवलं आणि त्यांना सांगितलं की तुम्ही संपूर्ण वैदिक ग्रंथांचं अध्ययन करा आणि ग्रंथांचं लिखाण काम करा, जेणेकरून येणारी जी पिढी आहे त्यांना भक्ती कशी करावी त्याचं ज्ञान त्या पुस्तकांना वाटत मिळेल. आणि पुढे आपण बघतो हा जो सुवर्ण काळ होता भक्तीचा तो जास्त दिवस चालला नाही. कारण या जगाचा नियम आहे एखादी चांगली गोष्ट सुरुवात होते पण काळाच्या ओघामध्ये तिला अधोगती लागतेच. तसंच झालं चैतन्य महाप्रभूंच्या आंदोलनासोबत. चैतन्य महाप्रभू आणि त्यांचे अनुयायी या जगातून निघून गेले आणि एक असा वेळ आली की चैतन्य महाप्रभूची शिकवण दिसेनाशी झाली. अनेक अपसंप्रदाय निर्माण झाले जे म्हणायचे की आम्ही चैतन्य महाप्रभूंचे फॉलोवर आहोत परंतु ते चैतन्य महाप्रभूंचे एकही शिकवण पालन करायचे नाही. अशा वेळी भक्तिविनोद ठाकूर यांनी पुन्हा एकदा चैतन्य महाप्रभूंची शिकवण होती त्यावरती लिखाणकाम सुरू केलं. आणि 1896 मध्ये त्यांनी एक पुस्तक लिहिलं इंग्लिशमध्ये चैतन्य महाप्रभूंचे जीवन आणि त्यांचे नियम आणि ते पाठवलं वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीमध्ये विदेशामध्ये. आणि श्रील प्रभुपाद म्हणायचे 1896 वर्षीच श्रील प्रभुपादांचा या धर्तीवरती जन्म झाला. आणि पुढे आपण बघतो त्यांचे जे प्रमुख शिष्य गोपालकृष्ण गोस्वामी महाराज हे ज्या कॉलेजमध्ये ग्रॅज्युएट झाले ते तेच कॉलेज होतं ज्या कॉलेजमध्ये भक्तिविनोद ठाकूरांनी चैतन्य महाप्रभूंचं पुस्तक पाठवलं. आणि नंतर त्यांचे सुपुत्र प्रभुपादांचे गुरु भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर यांनी तोच ग्रंथ वितरणाचा लिखाणाचा वारसा चालू ठेवला. आणि आजही आपण जर कलकत्त्याला गेला तर ते त्या ठिकाणी त्यावेळी ज्यावेळी आपल्यावरती ब्रिटिशांचं शासन होतं त्यावेळी त्यांनी अमेरिकेतून प्रिंटिंग प्रेस मागवलेली आहे. आजही ती प्रिंटिंग प्रेस तुम्हाला बघायला मिळते. आणि ते त्याला म्हणायचे की हा बृहद मृदंग आहे. कारण हा ज्यावेळी वाजतो ज्यावेळी छपाई होते तर मोठ्याने आवाज येतो म्हणून त्याला म्हणायचे बृहद मृदंग. आणि पुढे त्यांनी श्रील प्रभुपादांना काय आदेश दिला की जर तुझ्याकडे भविष्यामध्ये कधी पैसे आले तर पुस्तक वितरण कर, पुस्तकाची छपाई कर. आणि आपण बघतो श्रील प्रभुपादांनी त्यांच्या जीवनामध्ये ही शिकवण हा आदेश तंतोतंत पालन केला. आणि ज्यावेळी प्रभुपाद अमेरिकेत जायला निघाले सोबत काय घेऊन गेले? श्रीमद भागवताच्या पहिल्या स्कंदाच्या प्रती घेऊन गेले. आणि कोणीतरी प्रभुपादांना विचारलं तुम्ही अमेरिकेला जाताय का? प्रभुपाद म्हटले मी नाही जात आहे. श्रीमद भागवत अमेरिकेला चाललाय, मी फक्त त्यांच्या सोबत चाललोय. तर असा हा वारसा आज आपल्यापर्यंत येऊन पोहोचलाय.
आणि आपल्या सगळ्यांची जबाबदारी की हा ग्रंथ वितरणाचा वारसा आपण अशाच प्रकारे पुढे चालू ठेवावा. तर खूप आनंदाची गोष्ट आहे. मला खात्री आहे की तुम्ही जे काय करताय तिला प्रभुपाद आणि परमपूज्य गोपालकृष्ण गोस्वामी महाराज नक्कीच तुमच्यावर प्रसन्न होतील. हरे कृष्ण. परमपूज्य गोपालकृष्ण गोस्वामी महाराज की जय. तिला प्रभुपाद